हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आज आयोगाने 2 अपडेट पब्लिश केलेले आहेत. त्यापैकी दोन्ही अपडेट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. एक अपडेट जी आहे ती आपल्या येणाऱ्या कंबाईन 2024च्या जाहिरातीविषयी आहे आणि दुसरी अपडेट PSIच्या निकालाविषयी आहे. दोन्ही अपडेट आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी बघा, सर्वांना थँक्यू. आपले 1,15,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. सो थँक्यू टू एव्हरीवन. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. का मित्रांनो, आयोगाच्या संकेतस्थळावरती आपल्या ज्या MPSCची जाहिरात आहे, MPSC कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी एक्झामिनेशन प्रिलिम्स 2024, तर जाहिराती संबंधी आयोगाने एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेली आहे. बघा, जाहिरात खूप डिले होत आहे. मागील वर्षी किंवा यावर्षी जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्ये एक्सपेक्टेड होती, पण फेब्रुवारी महिना कधीचाच निघून गेला आणि अजूनही जाहिरात आलेली नाही. त्याचं स्पष्ट कारण आयोगाने दिलेलं आहे. यासंबंधी मी देखील तुम्हाला ऑलरेडी आयडिया दिली होती. बघा आता काय आयोगाने अपडेट दिलेली आहे. आज बघा 27 जून रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. यामध्ये MPSC ग्रुप बी व ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा 2024 संबंधीचं हे आहे. काय सांगितलेलं आहे आयोगाने, बघा मी तुम्हाला अगोदर शॉर्टमध्ये सांगतो. आयोगाने सांगितलेलं आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात येणे अपेक्षित होतं. त्यानंतर 16 जून रोजी तुमची परीक्षा होणार होती. पण जे काही बघा सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्यांना जे आरक्षण मिळालं, तर त्या आरक्षणामुळे हा डिले झालेला आहे. आरक्षणामुळे डिले इन द सेन्स की त्यासंबंधीची जी पदं आहे ती शासनाकडून आयोगाला प्राप्त झालेली नाहीत. म्हणजे आयोगाला क्लॅरिटी येत नाही की आरक्षणाची पदं जी आहेत ती किती आहेत वगैरे, असं इन शॉर्ट याचं आयोगाने रिझन सांगितलेलं आहे. आणि जसं विविध विभागांकडून या आरक्षणानुसार पदांची प्राप्ती होईल की किती पदं खाली आहेत, रिक्त आहेत, त्यानुसार आयोग जाहिरात प्रसिद्ध करेल असं आयोगाने सांगितलेलं आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात, सन 2024च्या स्पर्धा परीक्षेच्या अंदाजित वेळापत्रकानुसार गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रसिद्ध करण्याचे ठरवले होते. प्रस्तुत पूर्व परीक्षा दिनांक 16 जून 2024 रोजी घेण्याचे नियोजन होते. दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 म्हणजेच SCBC आरक्षण जे आहे ते दिनांक 26 फेब्रुवारी 2024 या अधिनियमाद्वारे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयाकरता राज्यांच्या नियंत्रणाखालील पदावरील नियुक्तीकरता आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे. SCBCंना जे रिझर्वेशन मिळाले आहे त्यासंबंधी. तर या तरतुदीनुसार प्रस्तुत परीक्षेकरता अद्याप निवड प्रक्रिया सुरू न झाल्याने अधिनियमातील तरतुदी सदर जाहिरातीकरता लागू आहेत. ओके, सो अशा प्रकारे हे रिझन आहे. आणि आयोगाने पुढे सांगितलेलं आहे बघा की जी मागणीपत्र आहेत, म्हणजेच जी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता पदे उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे पदसंख्या व आरक्षण नमूद करून तात्काळ विहित नमुन्यातील सुधारित मागणीपत्र नव्याने आयोगास पाठवण्याची व्यवस्था करण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळवण्यात आले आहे. म्हणजे बघा, मी एक व्हिडिओ बनवला, त्यामध्ये मी सांगितलं की एवढे एवढे पदं येऊ शकतात, तर तेवढे मागणीपत्र आयोगाकडे गेलेले आहेत. आता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. येणाऱ्या जाहिरातीमध्ये किती पदं येणार आहेत याची तुम्हाला आयडिया येईल. वर आय बटनावरती लिंक देतो आहे, हा तो व्हिडिओ आहे, तुम्ही तो बघून घ्या. तर जे मागणीपत्र आहेत ते देण्यासंबंधी आयोगाने विविध विभागांना कळवले आहे. यामध्ये आयोगाचा काहीही मिस्टेक किंवा आयोगाकडून काहीही स्लो प्रोसेस आहे असे कुठलाही भाग नाही. पण शासनाकडून जे मागणीपत्र येतात तर तेच डिले होत आहे, त्यामुळे जाहिरात खूप डिले होत आहे. काही विभागांकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झालेली आहेत, जसं की मी सांगितलं की ऑलरेडी काही विभागांची गेलेली आहेत. आणि सदर सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यावर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2024 करता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजेच जेव्हा आयोगाला प्रॉपर मागणीपत्र मिळतील तेव्हाच ही जाहिरात येणार आहे. आता यामध्ये कुठे असं सांगितलेलं नाही की 1 महिन्याच्या आत येईल, 2 महिन्याच्या आत येईल. तर जेव्हा मागणीपत्र कम्प्लिटली प्राप्त होतील, म्हणजे पदं तरी किमान असायला हवी त्यामध्ये, हाच आयोगाचा एक मोटिव्ह आहे. त्यामुळेच आयोग देखील पदांची वाट बघत आहे. सो आय होप आता बघूया आपण. आता एक्सपेक्टेड तर आहे की विदिन 15 डेज किंवा आता एक्सपेक्टेड आहेच की आयोगाने कळवलं आहे, तर जाहिरात लवकरच येऊ शकते. पण ती साधारणतः एक तरी 10 दिवसानंतरच येईल. म्हणजे आत्ता लगेचच नाही येऊ शकत, कारण एवढ्या कमी वेळेमध्ये नाही आयोगाला डाटा मिळू शकत. सो ही अपडेट आहे मित्रांनो कंबाईन ग्रुप बी विषयी.
आणि जी होतं बघा की या मंथच्या एंडला येईल, तर आता ते सध्या तरी पॉसिबल मला वाटत नाही आहे की जाहिरात सध्या तरी लवकर येईल. इट विल टेक मोर टाईम. बघा 27 जून 2024 रोजीचं एक प्रसिद्धीपत्रक आहे हे देखील. यामध्ये PSI 2023 जे बघा मेन्स होऊन खूप महिने उलटले होते, तर त्या मेन्सचा रिझल्ट आलेला आहे. इथे बघा नावासहित आयोगाने रिझल्ट पब्लिश केलेले आहेत आणि इथे जे कोणी PSI मेन्स 2023 पास होऊन फिजिकलला बसतील त्यांची यादी आयोगाने दिलेली आहे. म्हणजे ही फिजिकलसाठीची यादी आहे. ज्यांचं ग्राउंड आहे त्यांचं यामध्ये नाव आहे. बघा आता कट ऑफ्स बघूया, कट ऑफ कन्सिडर करूया आपण. पोलीस सब इन्स्पेक्टर 2023ची एक्झाम जी आहे ग्रुप बी मेन्स PSI साठीची, तर त्याचे कट ऑफ आउट ऑफ 400 असतात. म्हणजे 400 पैकी हे कट ऑफ असतात. यानंतरचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड क्वालिफाईंग आहे 70 गुणांचं. त्यानंतर ते क्वालिफाय केल्यानंतर एक 40 गुणांचा इंटरव्ह्यू असतो आणि मेन्सचे गुण आणि हे इंटरव्ह्यूचे गुण असं मिळून फायनल मेरिट तुमचं लागतं. सो हेअर आर द कट ऑफ्स. कॅटेगरी ओपन जनरल 266.50 एवढा लागलेला आहे. ओपन फिमेल 243, ओपन स्पोर्ट 197.5, SC जनरल 227, ST जनरल 199, DTA जनरल 239.5, NTB जनरल 234, SBC जनरल 232, NTC जनरल 257, NTD जनरल 259, OBC जनरल 244, EWS जनरल 257 आणि ऑर्फन टाईप ए साठी 118, टाईप सी साठी 217.50. अशा प्रकारे हे कट ऑफ्स आहेत. कट ऑफ बघा वाचून दाखवण्याचं एकच रिझन की बरेच जण जे असतात ते डीप असतात, काहींना दिसत नाही वगैरे, तर त्यांच्यासाठी हे आहे. कारण एका जणाची मला कमेंट देखील त्या स्वरूपामध्ये आली होती की सर तुम्ही जे वाचून दाखवता कट ऑफ्स वगैरे त्याचा आम्हाला फायदा होतो कारण आम्ही क्लिअरली बघू शकत नाही. सो अशा प्रकारे बघा या दोघंही अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित अपडेट्स कळाले असतील. एनी डाऊट असेल तुम्हाला कोणताही तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. कमेंट सेक्शन त्यासाठीच आहे. मित्रांनो तुम्हाला MPSC पॉईंटचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करू शकतात. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.